श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर सर्वच स्वामी भक्तांसाठी अतिशय आनंदाचा असा सण जो की म्हणजेच स्वामी महाराजांचा प्रगट दिन आता जवळ आलेला आहे. तर स्वामी महाराजा प्रगट दिन हा 20 मार्च रोजी आलेला असून स्वामी महाराजांचा हा जन्मदिवसच म्हणावा लागेल. या दिवशी स्वामी कर्दळी वनामध्ये प्रगट झाले होते आणि स्वामी समर्थ महाराजांचे हे प्रगट दिन अतिशय उत्साहाने आणि आनंदाने सर्व स्वामी भक्त साजरे करत असतात. आता आपण या व्हिडिओमध्ये एक अशी माहिती जाणून घेणार आहोत जी की बऱ्याचशा स्वामी भक्तांना देखील माहिती नाही आहे. तर स्वामी महाराजा प्रगट दिन आपण साजरा करतो, पण स्वामी कसे प्रगट झाले, कोणत्या रूपात प्रगट झाले, त्या सर्व गोष्टींबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर स्वामी भक्तींचा नाद असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन प्रत्येक स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र आहे, कारण स्वामी समर्थ महाराज या दिवशी प्रगट झाले होते. पण तुम्हाला माहिती आहे का, श्री स्वामी समर्थ नेमके कसे प्रगट झाले, ते कुठून आले होते, त्यांचा खरा इतिहास काय आहे? तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. ही सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ कोण होते? श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. अनेक भक्त त्यांना दत्तात्रेय यांचा अवतार मानतात. त्यांचा स्वभाव अत्यंत करारी परंतु अंतःकरणातून करुणामय होता. स्वामींनी आयुष्यभर लोकांचे दुःख दूर केले, संकटात आधार दिला आणि भक्तांना योग्य मार्ग दाखवला. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना वेळोवेळी व प्रत्येक संकटाच्या काळी धीर देत असे आणि स्वामी समर्थांचे ब्रीद वाक्यच होते, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आजही प्रत्येक स्वामी भक्ताला तितकाच आधार, मनोबल आणि प्रत्येक गोष्टीवर ठाम राहण्याची शक्ती, ताकद देत असते. स्वामी समर्थ महाराज कसे प्रगट झाले? तर इतिहासानुसार स्वामी समर्थ प्रथम कर्दळी वनातून प्रगट झाले अशी आख्यायिका आहे. कर्दळी वन हे एक रहस्यमय तपोभूमी मानले जाते. असे म्हणतात की अनेक वर्ष तेथे तपश्चर्या करून स्वामी समर्थ अचानक लोकांसमोर प्रगट झाले. नंतर ते विविध ठिकाणी फिरत अखेरीस अक्कलकोट येथे आले. नंतर ते अक्कलकोटमध्ये त्यांनी जवळपास 22 वर्ष वास्तव्य केले आणि हजारो भक्तांना मार्गदर्शन देखील केले. अक्कलकोटमध्ये आल्यावर स्वामी समर्थ सुरुवातीला एका झाडाखाली बसत असत. त्यांचे वागणे सर्वसामान्यांसाठी कधीकधी गूढ वाटायचे, पण ज्यांना त्यांच्या कृपेचा अनुभव आला त्यांना समजले हा साधा मनुष्य नाही, हा दत्ताचा अवतार आहे. स्वामी म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द आजही प्रत्येक भक्तांच्या मनात विश्वास निर्माण करतो. आता श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक चमत्कार देखील दाखवले आहेत. त्यांच्या चमत्काराच्या अनेक कथा देखील प्रसिद्ध आहेत. आजारी व्यक्ती बरी केली, कर्जातून मुक्ती मिळाली, नोकरी, विवाह, संतान प्राप्तीचे प्रश्न सुटले. स्वामी समर्थांनी कधीही स्वतःला देव म्हटले नाही. ते नेहमी साधेपणाने वागत, परंतु त्यांच्या दर्शनानेच लोकांचे जीवन बदलत गेले. स्वामी चरित्र सारामृत हा स्वामी समर्थाचा आत्मा मानला जातो. या पुस्तकामध्ये स्वामी महाराजांचे प्रगट होण्यापासून ते त्यांच्या शेवटीपर्यंत पूर्ण विस्तारसहित माहिती दिलेली आहे. या काळामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करणे अतिशय शुभ आणि खूपच लाभदायक मानले जाते. स्वामी चरित्र सारामृत पठण केल्याने स्वामी समर्थांची कृपाही आपल्यावर लवकरात लवकर होते व त्याचबरोबर आपल्याला स्वामी समर्थांची भक्ती करण्याचा नाद लागतो. तर नक्कीच एकदा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पठण हे करावे. आजही स्वामी महाराज वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन आपल्या भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची प्रचितीही देत असतात. बऱ्याचशा भक्तांना स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव हा रोज येत असतो. प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये येणारे संकट स्वामी समर्थ महाराज हे सहजरित्या दूर करतात. फक्त योग्य वेळी यावी लागत असते. तर स्वामी समर्थांचा एक खास संदेश आहे त्यांच्या भक्तांसाठी. स्वामींचा मुख्य संदेश म्हणजे श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा आणि आपल्या गुरुवर विश्वास ठेवा, अहंकार सोडा. त्यांचे जीवन म्हणजे भक्ती, सेवा आणि विश्वास यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. स्वामी समर्थ प्रगट दिनाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे.
स्वामी समर्थ प्रगट दिन हा केवळ उत्सव नाही, तर तो आत्मचिंतनाचा दिवस आहे. या दिवशी भक्त स्वामींचे नामस्मरण करतात, 21 दिवसाची सेवा सुरू करतात, अक्कलकोट येथे दर्शन घेण्यासाठी येतात. विशेषतः स्वामी समर्थ टेम्पल अक्कलकोट येथे हजारो भक्त गर्दी करतात. तर आपण या दिवशी काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा लावावा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जाप करावा व गरजूंना अन्नदान करावे. ही सर्वात मोठी स्वामी सेवा असेल. स्वामींना बाह्य दिखावा हा आवडत नाही. त्यांना हवी असती मनाची शुद्धी आणि मनातून अंतःकरणातून केलेली त्यांची भक्ती. मित्रांनो, स्वामी समर्थ हे केवळ इतिहासातील संत नाहीत, ते आजही प्रत्येक भक्तांच्या जीवनात जिवंत आहेत. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे असली तरी फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि अनुभव घ्या त्यांच्या कृपेचा. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू स्वामी समर्थांच्या अशा अजून एका आध्यात्मिक कथेमध्ये व छान सुंदर अशा स्वामी विचारांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.